भावांनो, तुम्ही कोणत्याही पक्षात संघटनेत कुठेही असा, पण समाज म्हणून एकत्र दिसा. गेल्या 2 वर्षापासून मनोजदादा जरांगे पाटील यांनी घेतलेली ही मेहनत आपला समाज वाया जाऊ देणार नाही याची खात्री आहे आम्हाला. भावांनो, दिवस खूप कमी राहिलेत. एखादा वक्ता, मराठा सेवक किंवा नेता आपल्या गावात येईल, तो संबोधन करल, मग आमचं ठरल याची वाट पाहू नका. आपल्या गावात, आपल्या गल्लीत, पारावर, चौकात एक मीटिंग घ्या, चर्चा करा. प्रत्येकाने यावंच लागतंय असा आग्रह धरा. शेतीची कामं आटपून घ्या. नोकरी असेल तर आत्ता सुट्ट्या टाकून ठेवा. आपला व्यवसाय असेल, दुकान असेल तर 2-4 दिवस बंद ठेवा. काय मोठा फरक पडत नाही. 2-4 दिवस काम बुडल, पण उद्याच्या पिढीचं, शिकणाऱ्या लेकरांचं भविष्य घडल. सगळीकडं कोणी ट्रॅक्टर, आयचर, टेम्पो, क्रुझर लावल्या, कोणी वैयक्तिक गाड्या घेत आहे, काहींनी तर डायरेक्ट रेल्वे बुक केल्या. सगळं वातावरण ठेवून निघालेलं आहे. कारणं लावायचेच नाहीत. आमच्या गावातून कोणीच नाही, गाडीच नाही. पैसे नसतील तर उसने घ्या. जसं होईल तसं मुंबईत घुसायचं शांततेत. जे होईल ते होईल. जायचं म्हणजे जायचं. आणि ह्यासोबतच कोण नाही येत ना, ह्यांच्यावर पण लक्ष ठेवा. दादांनी सांगितलंय. लक्षात घ्या, क्रांती होत आहे, इतिहास घडणार आहे. आणि त्याच्यात मी खानदानी मराठा होतो हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. अशी मनापासून साथ द्या भावांनो, की तिकडून सरकार पळत पळत आपल्या पायात लोटांगण घालायला पाहिजे. बरोबर का? तुमची सुद्धा हीच भावना असेल ना, तर हा व्हिडिओ आत्ताच्या आत्ता डाउनलोड करून व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवा. आपलं काम सोपं होईल. धन्यवाद. जय शिवराय.